we completed our chapter optics. न्यूमरिकल्स पण आपण शिकलो होतो. आता पुढचे न्यूमरिकल्स बघा. हिडिंग न्यूमरिकल्स ऑन क्रिटिकल अँगल आयसी. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन शिकलो होतो आपण. त्याच्यामध्ये क्रिटिकल अँगल होता, त्याच्यावरचे न्यूमरिकल्स. आता न्यूमरिकल्स शिकतोय आपण. तर तुमचं काम काय राहील, लॉग टेबल आणि नोटबुक बाहेर काढा. व्हिडिओ पाहताना दोघी गोष्टी लागतील तुम्हाला. लॉग टेबल काढा कॅल्क्युलेशनसाठी. त्याच्यावर फर्स्ट न्यूमरिकल, द क्रिटिकल अँगल ऑफ लिक्विड is 46 degree. Is 46 degree. Find its refractive index. We have given critical angle of liquid and we have to find its refractive index. So given IC is equal to 46 degree. We have to find refractive index N. The relation between critical angle and refractive index is N is equal to 1 upon sin IC. Refractive index, critical angle. So N is equal to 1 upon sin IC. It is 46. N is equal to 1 upon sin 46. याची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल तुम्हाला नॅचरल साईनमध्ये. लॉग टेबल काढा. माझ्या बरोबरीने पाहायचं. माझं पण काही पाठ नसतं त्याचं एवढं साईन वगैरे, तर मला वेळ लागेल पाहायला, तर तुम्ही पण पाहायचं म्हणजे मग न्यूमरिकल समजतील तुम्हाला. नॅचरल साईनमध्ये 46चा 0मध्ये पाहायचा. केला फाइंड. नॅचरल साईनमध्ये 46चा 0मध्ये 0.7193. बघा पटकन. तर 0.7193 याचा रेसिप्रोकल पाहावा लागेल. आता 1 अपॉन आला. रेसिप्रोकल ऑफ 4 डिजिट्स मध्ये जा. गेले का? कशात पाहायचा? 7.1चा 93 मध्ये बघा. रेसिप्रोकल ऑफ 4 डिजिट 7.1 चा 9 मध्ये दिसतोय 1391. आणि मेन डिफरन्स कशात पाहायचा? 3 मध्ये. 3 मध्ये किती आहे? 1. सबस्ट्रॅक्ट करायचा तो. तिथे लिहिलं बघा, मेन डिफरन्स सबस्ट्रॅक्ट -1 0931. दॅट इज इट बिकम्स 1.390. पॉईंट 0 पॉईंट आहे. मग ॲन्सर काय येईल? पॉईंटच्या अगोदर 1 डिजिट घ्यायचा. 1 अपॉन 0 पॉईंट असेल, 1 अपॉन 0 पॉईंट, त्या ॲन्सर लिहिताना पॉईंटच्या अगोदर 1 डिजिट ठेवायचा. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 1.390. बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. नेक्स्ट न्यूमरिकल बघा.
the critical angle for turpentine liquid is 42 degree 23 minutes. 42 degree 23 minutes. Find its refractive index. एक लिक्विड आहे टर्पेंटाईन, त्याचं काय दिलं तुम्हाला क्रिटिकल अँगल, आणि काय फाइंड करायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो सिंपल, क्रिटिकल अँगल IC 42 डिग्री 23 मिनिट्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करायचा आहे. सो N इज इक्वल टू 1 अपॉन साइन IC. N इज इक्वल टू 1 अपॉन साइन 42 डिग्री 23 minutes. N is equal to 1 upon, again find the sine 42 degree 23 minutes in natural sine. Natural sine find काढा. काढला नॅचरल साइन 42 डिग्री घ्या आणि 23 मिनिट्स आहे का बघा. सिक्स 743 and mean difference बघा तुमच्याकडं 42 डिग्री बघा इथं 23 मिनिट्स नाही आहे, 24 मिनिट्स आहेत. त्याचं कशात आहे 0.6743 आहे. आपल्याला काय पाहिजे होतं 23 मिनिट्स, इथे किती आहे 24 मिनिट्स. मग 1चा मीन डिफरन्स पाहायचा किती आहे 2. आपण 24 मध्ये पाहिला, ॲक्च्युली किती 23 मिनिट्स आहे. मग जो 1 मिनिटातला डिफरन्स आहे तो मायनस करायचा, -2 आहे म्हणजे 1476, दॅट बिकम्स 0.6741. आता याचा रेसिप्रोकल फाइंड करायचा. मग पुन्हा कशात जावं लागेल आपल्याला रेसिप्रोकल्स ऑफ 4 फिगर नंबर्समध्ये 6.7चा 41 मध्ये पाहायचा. करा फाइंड माझ्या बरोबरीने 6.7चा 4 मध्ये किती बघा 1484 आहे. 6.7चा 4 मध्ये 1484 आणि 1 मध्ये 0 म्हणजे याचा अर्थ हाच राहील. सो N इज इक्वल टू 1.484. 0 पॉईंट आन्सर आहे म्हणून 1 पॉईंट येईल ते. झालं. पुढचं न्यूमेरिकल बघा. हे जे न्यूमेरिकल्स फाइंड पाहिले आपण ते क्रिटिकल अँगलवर होते. आता प्रिझम फॉर्म्युला शिकलो होतो आपण ना, त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स
ब क्वेश्चन मी राईट करतो, तुम्ही रीड करायचं. रे ऑफ लाईट is incident on one face of the prism at an angle of incidence 55 degree with the normal. The ray is deviated. The ray is deviated by the prism through 41 degree. Find the angle of emergence. Find the angle of emergence if refracting angle of prism is 61 degree. बघा ते व्यवस्थित रीड करा. आता मोठं दिसेल बघा. A ray of light is incident on one face of the prism at an angle of incidence 55 degree with the normal. The ray is deviated by the prism through 41 degree. Then find the angle of emergence if refracting angle of prism is 61 degree. मग काय तुम्हाला गिवन समजतंय. So given angle of incidence 55 degree, then ray is deviated 41, delta angle of deviation किती 41. find the angle of emergence, E find करायचा आहे. refracting angle of prism 61. refracting angle कशाने दाखवतो आपण, A ने. रिलेशन माहिती तुम्हाला बिटवीन द ऑल दिस 4 angles. काय रिलेशन आहे दोघं चौघांमधलं. A प्लस फॉर प्रिझम A प्लस डेल्टा इज इक्वल टू I प्लस E. प्रिझम फॉर्म्युला शिकलोय बघा आपण. मी नोट्स पण पाठवली तुम्हाला, त्याच्यात पण आहे. A प्लस डेल्टा इज इक्वल टू I प्लस E. A refracting angle of prism, delta angle of deviation, I angle of incidence, E angle of emergence. A किती बघा 61 झालं, डेल्टा 41, I 55 प्लस E. 61 प्लस 41 ॲडिशन करा, किती झाले बघा 102. So 102 is equal to 55 plus E plus इकडे तर नका तो मायनस is equal to E. E is equal to सबट्रॅक्शन करा 102 minus 55. मी सांगितलं तुम्हाला नोटबुक आणि पेन धरून बसा, न्यूमरिकल्स येते. किती आला 47 का 47 डिग्री. बघा व्यवस्थित ऑब्झर्व करा. न्यूमरिकल्स वाचत राहायचं म्हणजे समजतं. सेम न्यूमरिकल्स पुढचं बघा.
Question. A ray of light is incident on one face of prism at an angle 50 degree with the surface of prism. The ray is deviated. Ray is deviated by the prism through 37 degrees if the angle is the angle of emergence is 39 degrees. Find the refracting angle of prism. तो रीड करा व्यवस्थित. वेगळं आहे न्यूमरिकल. न्यूमरिकल रीड करताना गिव्हन काय दिलंय, आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिली त्याचाही विचार करायचा. मागचं एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल काय फरक आहे बघा. नाही शक्यतो फिजिक्सचे न्यूमरिकल सॉल्व करताना फिगर काढण्याचा प्रयत्न करायचा जिथं पॉसिबल तिथं. तर असं म्हणतं बघा, प्रिझम आहे, रे ऑफ लाईट असा, ही काय असते नॉर्मल झालं. रिफ्रॅक्टेड रे, इमर्जंट रे, ही ओरिजिनल डायरेक्शन होती. अँगल ऑफ डेविएशन हा ए होता. इथं काय दिले बघा आता, रे ऑफ लाईट इज इन्सिडंट ऑन वन फेस ऑफ प्रिझम ॲट एन अँगल ऑफ 50 डिग्री विथ सरफेस. हा सरफेस आहे, या सरफेसशी केलेला अँगल किती आहे 50 डिग्री. The ray is deviated by prism through 37. That is angle of deviation 37. Angle of emergence, इथं नॉर्मल होती, angle of emergence किती 39. आपल्याला काय फाइंड करायचं आहे ए. हा अँगल चेंज केलाय बघा. अँगल ऑफ इन्सिडन्स मीन्स द अँगल मेड बाय द इन्सिडंट रे विथ नॉर्मल, बट वी आर गिवन the angle between incident ray and surface. So this is of 90 degree. We have to find angle of incidence I. So 90 minus 50 करावं लागेल. कारण आता काय दिलं तुम्हाला, अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड सरफेस असं दिलं आहे. मग कसं येईल बघा. मग अँगल ऑफ इन्सिडन्स टोटल अँगल किती असतो नॉर्मल अँड सरफेसचा 90 मायनस 50 इज इक्वल टू 40 डिग्री. देन अँगल ऑफ डेविएशन 37 डिग्री. अँगल ऑफ इमर्जन्स 39. काय फाइंड करायचं आहे ए. मग वापस फॉर प्रिझम ए प्लस डेल्टा इज इक्वल टू आय प्लस ई. पुढचं तर तुम्हाला पण येईल बरं. नाव पुट द व्हॅल्यूज ऑफ गिवन अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. लाईट गेली होती म्हणून ते माझं ब्लॅक आलं होतं. ए फाइंड करायचं आहे प्लस डेल्टा, डेल्टा 37, आय 40 प्लस ई 39, ए प्लस 37. हे ॲडिशन करा किती होईल ती 79. 4 + 3 7 9. So A is equal to 79
-37. So angle of refraction of prism, subtraction करा बघा. 9 - 7, that is 2. 7 - 3, 4. 42 degree. This is the refracting angle of prism. बघा व्यवस्थित ऑब्झर्व करा. नेक्स्ट न्यूमेरिकल बघा आता. A ray of monochromatic light passing through a prism of refracting angle 60 degrees suffers a minimum deviation of 52 degrees. Find the refractive index of material of prism. व्यवस्थित रीड करा. गिव्हन काय दिलं तुम्हाला? You have given refracting angle of prism. Refracting angle of prism is A, 60 degrees. Suffers a minimum deviation of, that is delta m, angle of minimum deviation. We have to find N, that is refractive index of the material of prism. Then we have a formula of refractive index, that is by prism formula. By prism formula, N is equal to sin A plus delta m upon 2 upon sin A upon 2. आपण हा फॉर्म्युला पाहिला आहे, काढला पण होता. बस याच्यात व्हॅल्यूज टाकायची आपल्याला. आता फक्त काय N इज इक्वल टू साइन A 60 प्लस 52 अपॉन 2 अपॉन साइन A अपॉन 2, that is 60 upon 2. So N is equal to sin 60 plus 52. Addition करा. किती 112 upon 2 upon sin 30. N is equal to sin, divide करा त्याला. 112 upon 2, that is 56 upon 30. N is equal to नॅचरल साइन मध्ये पहा, sin 56 नॅचरल साइन मध्ये काढा. लॉग टेबल काढा. चा 0 मध्ये पाहायचा असतो. 0.8290 0.8290 अपॉन साइन 30. साइन 30 किती बघा 0.5000. सोडून द्या. असेल मग N इज इक्वल टू, पुढे 0 लिहायची गरज नसते. पॉईंट नंतर एक डिजिट आहे, पॉईंट पुढे सरकवला, एक डिजिट राईट साईड कडे आणला, डेसिमल पॉईंट, आपण एक डिजिट पुढे सरकवलं, 8.290. N इज इक्वल टू डिवाइड करायला
8.290 अपॉन 5 काय बघा 5 1 जा 5 पॉईंट किती उरला 3 5 6 जा 30 2 5 5 जा 25 किती उरला 4 5 8 जा that is 1.658 बघा व्यवस्थित झालं अंडरस्टँडिंग आता एक न्यूमरिकल तुम्हाला देतो तुम्ही घरी ट्राय करायचं होमवर्क म्हणून येईल माझ्या माहितीप्रमाणे बघा असं सेम एक्झाम्पल फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे A ray of monochromatic light passing through a prism of refracting angle 50 degree suffers minimum deviation of 40 degree. Find the Ri of material of the prism. म्हणजे वापस काय करायचं तुम्हाला n फाइंड करायचं आहे मग कसं कराल तुम्हाला सॉल्व करायचं ते मी फक्त गिवन लिहून देतो रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम दॅट इज ए इज इक्वल टू किती आहे 50 अँगल ऑफ मिनिमम डेविएशन डेल्टा एम किती 40 काय फाइंड करायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ प्रिझम मग काय लिहाल तुम्ही बाय कोणता फॉर्म्युला प्रिझम फॉर्म्युला काय फॉर्म्युला प्रिझमचा माहिती तुम्हाला प्रिझम फॉर्म्युला n इज इक्वल टू साइन ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 अपॉन साइन ए अपॉन 2 n इज इक्वल टू साइन ए that is 50 plus 40 upon 2 upon sin 50 upon 2. So n is equal to sin 40 plus 50 that is 90 upon 2 upon sin 50 upon 2 that is 25. So n is equal to sin 90 upon 2 that is 45 upon sin 25. बस याच्या पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला करायचं आहे काय कराल तुम्ही नॅचरल साईनमध्ये जाल साइन 45 पाल अपॉन साइन 25 पाहायचा दोघांचा डिवाइड करायचं जे आन्सर येईल ते काय राहील रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नाही आला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करून तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देईल पण जर मी लॉग शिकवलं तुम्हाला So I also expected that my dear student also solve or also carry out this calculation. ठीक आहे करून टाका मग नॅचरल साईन पाहायचा 45 नॅचरल साईनमध्ये 25 पाहायचा जे नंबर्स येतील 4 डिजिट नंबर ते 0 पॉईंट असतील दोघांचा पॉईंट काढून टाकायचा डेसिमल पॉईंट आणि मग वरच्याचा लॉग न्यूमरेटरचा लॉग मायनस डिनॉमिनेटरचा लॉग दोघं लॉगची काय करायची सबस्ट्रॅक्शन कारण डिवाइड आहे आणि ते सबस्ट्रॅक्शन जी लॉगची त्याचं काय पाहिजे अँटी लॉग आणि दॅट इज फायनल आन्सर राहील आन्सर तुमचं ग्रेटर दॅन 0 असलं पाहिजे म्हणजे 1 पॉईंट समथिंग काहीतरी असेल बघा व्यवस्थित पाहून घ्या कॅल्क्युलेशन करून घ्या याच्या पुढचे न्यूमरिकल
पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ आपण.